आम्हाला कॉमेडिजनचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. अहो इन्स्पेक्टर साहेब, हा निव्वळ एक अपघात होता. याची केस फाईल करण्याची काहीच गरज नाहीये. सगळ्यांसमोर हा घडलेला अपघात आहे आणि सगळे घरातलेच लोक होते. कशाला कोण जाणबुजून करेल सांगा? खरं तर याची कंप्लेंट करण्याची काहीच गरज नव्हती. डोंट वरी मॅडम, ही एक प्रोसिजर आहे आणि त्यांचं स्टेटमेंट आम्हाला घ्यावंच लागेल. आणि बघा, असं काही नसेल ना तर कमीला काहीच होणार नाही आहे. डोंट वरी. पोलिसांच्या आधी मला आईशी बोलावं लागेल. डॉक्टर, पेशंटची तब्येत कशी आता? म्हणजे आम्हाला त्यांचा जबाब घ्यायचा आहे. ठीक आहे, पण त्यांना त्रास होईल असं काही विचारू नका. आई, ए आई, कसं वाटतंय तुला? हे बघ आई, बाहेर पोलीस आले तुझं स्टेटमेंट घ्यायला की तुला कमळीने ढकललंय. राईट? मला माहिती आहे तिने ढकललंय. तू अजिबात कोणाला घाबरू नकोस. पोलिसांनी विचारल्यावर तू कमळीचंच नाव घेणार आहेस. आपण तिला यावेळेस सोडायचं नाही आई. मला सांगा, काल जो तुमचा अपघात झाला त्यात तुम्हाला कोणावर संशय वगैरे आहे का? म्हणजे नेमकं काय घडलं? शांतपणे विचार करा आणि सांगा. कमळी, तू तू ठीक आहेस ना? हे बघ, मला माहिती आहे तू काही केलेलं नाही आहेस. ओके, मी करतो काहीतरी. आपण तुला ह्यातनं बाहेर काढूयात. हां सर, खरं कामिनी आजी कशा पडल्या का त्यासनी कुणी पाडलं हे तर त्यांना शुद्ध आल्यावरच त्या सांगतील की नाही. तोवर पोलीस चौकशी करणारच की. कमळे, ठीक आहेस ना? कामिनी आजी कशा आहेत? मला नाही माहित. शुद्धीवर नाही आलं वाटतं. खरं मला त्या रागिनी काकीचाच लय राग यायलाय. तुझा काय बी संबंध नसताना तुझी कंप्लेंट केली आहे. पण रागिणी काकूंनी तुझी कंप्लेंट करायचा संबंधच काय होतो? आपण सगळे खाली होतो ना केक कट करण्यासाठी. तू निंगीला बोलवायला वर गेलीस आणि तेव्हाच त्या पण तिथे आल्या. ऑफकोर्स तुलाच काहीतरी बडबडायला आल्या असणार त्या. मला तर वाटतं त्या स्वतः सटकून पडल्या असणार आहेत. नाही ऋषी सर, मला तर असं वाटतंय ती बाई कमळीला ढकलायलाच आली असणार. कुचक्या मनाची आहे ना ती. ए निंगे, उगं तू काय बी बोलू नको. नाही नाही नाही, एक मिनिट. ती बोलतेय त्यात तथ्य आहे, तसं असूच शकतं. मॅडम, नेमकं काय घडलं होतं? कशा पडलात तुम्ही? सविस्तर सांगा. बोला बोला. निंगे, अगं असं नको करू. चल की, थोडा वेळ तरी चल की खाली. आई, तुला कुणालाही घाबरायची गरज नाहीये. तू पोलिसांना बिनधास्त सांग की तुला कमळीने धक्का मारलाय. रागिणी, का नको ते तिच्या डोक्यात भरवतीस तू? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, जे झालं तो फक्त एक अपघात होता. आता फक्त आत्याला हे आठवू द्या की ती तोल जाऊन पडली की तिला चक्कर आली म्हणून ती पडली. खरंच इन्स्पेक्टर, आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, हा फक्त एक अपघात होता. जाणून बुजून कुणी काही केलेलं नाहीये. तुम्ही सगळे शांत व्हा. त्यांना उत्तर देऊ द्यात. मॅडम, मला सांगा नेमकं काय घडलं होतं? तुम्हाला कोणी धक्का दिला की तुमचा तोल जाऊन तुम्ही स्वतः पडलात? कोणी धक्का दिला तुम्हाला? आई बोल ना.
इन्स्पेक्टर सर, इन्स्पेक्टर सर, प्लीज 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 एक मिनटं थांबा ना, प्लीज माझं ऐकून घ्या. ॲक्च्युली मी एकदा माझ्या ग्रॅनी आजीशी बोलू शकते का? खरं तर ग्रॅनी आजीला पण आठवत नसेल तिच्यासोबत नेमकं काय झालंय, अँड दॅट्स ऑब्वियस. आणि तिचं ना भांडण कमळीसोबत झालेलं हे सगळं होण्याच्या आधी, तर ती ऑब्वियसली कमळीचंच नाव घेईल ना. ती काही न विचार करता हे करते. पण एकदा मी माझ्या ग्रॅनी आजीशी बोलून बघू का? मी तिला नीट विचारते ना की नक्की काय झालेलं, आणि त्याच्यानंतर तुम्ही तिचं स्टेटमेंट घ्या. मग आपल्या सगळ्यांना एक प्रॉपर स्टेटमेंट मिळेल. प्लीज एकदा माझं ऐकून घ्या ना, प्लीज. मला माहिती आहे कमळीने नसेल काय केलं, ती इनोसेंट आहे, मला खात्री आहे. तर माझ्यासाठी एकदा मला प्लीज बोलू द्या ग्रॅनी आजीला. एक मिनिट सर, प्लीज एक मिनिट इकडे ये. काय चाललंय तुझं? अक्कल आहे तुला? अक्कल आहे? आणि एकटीमध्ये आजीशी काय बोलायचं तुला? इथे सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे की कमळी आपल्या आजीचा किती अपमान करते, किती त्रास देते तिला. पण तुला तिचा का पुळका येतोय? कशाला पुळका येतोय तुला तिचा? का तिचे सगळे आरोप स्वतःवर घ्यायचेत? अगं मॉम, हो तुला असं वाटतं ना तर असंच समज. आणि का? मला तिचे आरोप घ्यायचे आहेत, मीच आजीला धक्का दिलेला, बस. जास्त बोलू नकोस. मॉम प्लीज. इन्स्पेक्टर सर, प्लीज एकदा माझं ऐकून घ्या, प्लीज. डॅड, तू प्लीज सरांना रिक्वेस्ट कर ना. एकदा मी बोलते ना ग्रॅनी आजीशी, ती माझ्याशी नीट बोलेल, तर मग आपल्याला सगळ्यांना कळेल ना ॲक्च्युअल सिच्युएशन काय होती, काय झालेलं. प्लीज एकदा तू रिक्वेस्ट कर ना. हो हो बाळा, मी बोलतो त्यांच्याशी. इन्स्पेक्टर साहेब, अनिका म्हणते तसंच काहीतरी झालं असावं असं आम्हाला देखील वाटतंय. पण मला वाटतं कदाचित माझ्या सासूबाईंना त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे आठवत नसावं. म्हणून एकदा अनिकाला जर माझ्या सासूबाईंना भेटायला दिलं तर बरं होईल. हे बघा, त्यांचा ऑलरेडी जबाब घेऊन झालाय. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज. ठीक आहे, त्यांचं वय आणि ही परिस्थिती पाहता जर असं काय असेल, घ्या बोलून. थँक्यू सर. आणि का तुला वेळ लागले का ग? एवढं तुला काय बोलायचं आईशी? हा मॉम प्लीज काम डाऊन. आणि मी काय बोललेले, मला ग्रॅनी आजीशी एकटीला बोलायचंय. प्लीज एकटीला बोलू दे, तू बाहेर जा. नाही, मॉम प्लीज बाहेर जा, प्लीज ट्रस्ट मी. तुझ्या मनात नक्की काय चाललंय ना मला हेच कळत नाहीये. जाते. ग्रॅनी आजी, काम डाऊन, काम डाऊन, काम डाऊन. मी आहे ग्रॅनी आजी. आय एम सॉरी. तुला माहिती आहे ना तुला कोणी ढकललं? अगं ग्रॅनी आजी, मी तुझ्याच टीममध्ये होते ग. यू वर माय कॅप्टन. पण काय करू, तुझ्या कमळीला समजण्यात चुकी केलीस. अगं ती वाईट मुलगी नाही आहे, खरंच वाईट मुलगी नाही आहे, खूप चांगली आहे ती. आता आत्ताच बघ ना, ती तुला मारण्याच्या आरोपात जेलमध्ये लॉकडाऊन आहे. पण तुला तर मी मारलंय ना.